नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 13 सप्टेंबर 2024। तर आपला पुढील हवामान अंदाज 22 तारखेपर्यंत म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कपाशी उत्पादक शेतकरी व अन्य पीक उत्पादक शेतकरी यांच्यासाठी, कारण आपण एक महत्त्वाच्या मुद्द्याला आणि एकदम शेतकऱ्यांचा पाहिजे तसा आपण अंदाज देत असतो। तर सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला आलेली आहे, कपाशी वेचणीला आलेली आहे आणि अजून बरेच शेतीतली कामे आहेत। तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हवामानाविषयी अंदाज अचूक असणे महत्त्वाचे असते आणि या विषयात आपण अंदाज देत आहोत। तर सध्या तुम्ही पाहत आहात की सोयाबीन आहे, सोयाबीन अजून माझी तर सध्या लांबणीच आहे, पण ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन आता लवकर आली, सध्या कापणीला आलेली आहे, ते सध्या कापणी करीत आहेत, त्यांच्यासाठी हा सर्वात जास्त अंदाज महत्त्वाचा ठरेल। तर आज 13 तारीख आपण दक्षिण महाराष्ट्राकडून सर्वप्रथम सुरू करू। दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर, धाराशिव मराठवाड्याचा भाग, त्यामध्ये लातूर, बीड या जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 21 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहील। तसेच परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा 21 तारखेपर्यंत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता, त्यामध्ये कोरडे राहील। तसेच नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पण वातावरण कोरडे राहील। आणि उर्वरित जो भाग आहे आपला कोकण, तर कोकणामध्ये मात्र सरी पद्धतीचा पाऊस पाण्याची शक्यता, म्हणजे सडाक्या पद्धतीचा पाऊस पाण्याची शक्यता, हलक्या स्वरूपाचा, तिथं पण जास्त स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता नाही, पण त्या पद्धती म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण कोकणामध्ये राहण्याची शक्यता, मग तिथे मात्र थोड्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल। तर कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये। आता राहिला आपला अमरावती विभाग। तर अमरावती विभागामध्ये 18 तारखेपासून म्हणजे 17 तारखेपासून तिथे 17 तारखेपासून थोडे वातावरण आपला आता अमरावती विभागामध्ये सुद्धा वातावरण काही जिल्ह्यामध्ये कोरडे राहील। त्यामध्ये दक्षिण जिल्हे आहेत अमरावती जिल्ह्याचे, त्याच्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहील। त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे, हिंगोली साईड, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या भागामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहील। व तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता, त्यामध्ये पण एखाद-दोन ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे। तसेच बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरडे राहील। आता वरचा जे खानदेशमध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण एकदम क्लिअर व कोरडे राहण्याची शक्यता आहे, त्यामध्ये सुद्धा 21 तारखेपर्यंत शेतकरी मित्रांनो। आणि नागपूर विभागामध्ये मात्र भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या विभागामध्ये मात्र उद्यापासून अजून थोडी पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजे उद्या 14 तारखेपासून तिथे पाऊस सुरूच राहील 14 तारखेपासून, पण तो पण पावसाचा एवढा जोरदार स्वरूपाचा किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस नसेल, ते सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण एकंदर जर आपण पाहिलं तर नागपूर विभागामध्ये पाऊस 1-2 दिवसाला किंवा 2-3 दिवसाला काही भागामध्ये असा पाऊस सुरूच राहील। उर्वरित जे राज्याचे जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये मात्र आपल्याला उघडीप आणि ह्या कालावधी मात्र शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन काढणी असेल, कपाशी वेचणी असेल किंवा अधिक फवारणी असेल, हे कामे तुम्ही करून घ्यायची आहेत। तर माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।